नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. दररोज नवनवीन वेंडर आपल्याला मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती दिसत आहेत. तसंच काल रात्री मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये नवीन 2 वेंडर ऍड झालेले आहेत. ते कोणते, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, पाण्याचं प्रेशर कसं आहे, त्याच्यानंतर मोटर कोणत्या कंपनीचं देणार आहेत, कंट्रोलर कोणत्या कंपनीचं देणार आहेत, मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे येणारे शासकीय योजना असतील, त्याच्यानंतर सोलर बद्दल माहिती असेल ती लवकरात लवकर मिळेल. तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये भरपूर अशा आपल्या शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना प्रतीक्षा होती, म्हणजे वेंडर कधी येणार. तर मित्रांनो, दररोज नवनवीन वेंडर आपल्याला मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती दिसत आहेत आणि आपले ते शेतकरी मित्र सिलेक्ट देखील करत आहेत. परंतु बाकीच्या शेतकरी मित्रांना त्या कंपन्यांबद्दल माहिती नसते की कंपनी कुठली आहे, स्ट्रक्चर कोणत्या कंपनीचं देणार आहेत, मोटर कोणत्या कंपनीचे देणार आहेत. तर मित्रांनो, काल रात्री नवीन 2 वेंडर ऍड झाले, ते म्हणजे MS इकोझोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि 2 नंबरची म्हणजे MS सहज सोलर लिमिटेड. तर या कंपनीबद्दल मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगतो. आणि अजून आता देखील मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये दोघं वेंडर दिसत आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत कंपनी सिलेक्ट केली नसेल तर तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सहज सोलर या कंपनीबद्दल माहिती सांगतो. जी सहज सोलर कंपनी आहे मित्रांनो, ती अहमदाबादची कंपनी आहे आणि ते आता त्यांनी भारताभरात पूर्ण भारतामध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त सोलर पंप बसवलेले आहेत आणि ते कंपनी आता मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आलेली आहे. आणि आता शेतकऱ्यांना ते कोणतं मटेरियल देणार आहे मी संपूर्ण माहिती सांगतो. तर आता मी जवळपास जेवढा डाटा काढता आला तेवढा काढला. त्याच्यापैकी बाकीच्या सोलरमध्ये सहज सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जे शेतकऱ्यांना इकोझन कंपनीचं जे मोटर आहे, इकोझन कंपनीचं मॉनिटर दिलेलं आहे. आणि काही काही शेतकऱ्यांना त्यांनी रोटोसर कंपनीचं मॉनिटर आणि रोटोसर कंपनीचं पाईप दिलेलं आहे. आणि ज्या सौर प्लेट्स आहेत मित्रांनो, त्या त्यांना अल्पेक्स सोलर या कंपनीच्या त्यांनी प्लेट दिलेल्या आहेत. तर आता येणाऱ्या दिवसामध्ये मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये त्या कोणत्या प्लेट्स, कोणते मोटर देणार आहेत ते आपल्याला अजूनपर्यंत तरी बघायला मिळालं नाही, कारण आमच्या जिल्ह्यात कुठेही तो पंप बसवलेला नाही. तुमच्या जिल्ह्यात जर बसवला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि 2 नंबरला म्हणजे इकोझोन सोलर पंप. तर मित्रांनो, इकोझोन सोलर पंप अतिशय चांगला सोलर पंप ची कंपनी आहे मित्रांनो. ती पुण्यातील कंपनी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी तो पंप बसवला देखील आहे. कुसुम योजनेमध्ये देखील भरपूर अशा शेतकरी मित्रांनी इकोझोन कंपनीला सिलेक्ट केलेले आहे. आणि इकोझोन कंपनीने आतापर्यंत 1,80,000 प्लस सोलर पंप आपल्या शेतकरी मित्रांनी बसवलेले आहेत. आणि आता मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना ते इकोझोन कंपनीचं जे कंट्रोलर असतं ते देणार आहेत. मोटर देखील इकोझोन कंपनीचे असणार आहे. परंतु ज्या सौर प्लेट्स आहेत मित्रांनो, ते प्रीमियर एनर्जी किंवा आपल्याला गोल्डी कंपनीचं देखील मिळू शकतात. आणि जी प्रीमियर एनर्जी आता मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आलेली होती, त्यांना इकोझोन कंपनीचं कंट्रोल मिळू शकतं. मित्रांनो, मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये आपल्या शेतकरी मित्रांनी भरपूर दिवसापासून अर्ज केलेले आहेत, कंपन्या देखील सिलेक्ट केलेल्या आहेत. परंतु त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जे मटेरियल आहे ते घरापर्यंत आलेले नाही, पंप बसवायला आलेले नाही. त्यामुळे शासनाने दखल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्या शेतकरी मित्रांना जे सोलर पंप आहे ते लवकरात लवकर मिळाला पाहिजे. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण अजूनपर्यंत मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये 2 वेंडर दिसत आहेत. लवकरात लवकर कंपनी सिलेक्ट करा. धन्यवाद.